My dear students, this video is for 8th standard subject General Science for semi-English medium students. Lesson number 4, Current, Electricity and Magnetism. Students, in our previous video, we learned different types of cells. In this video, we are going to learn electric circuit, then magnetic effects of electric current and electric wave. Let us see electric circuit. Look at this picture. This picture is of a simple electric circuit. This figure is of simple electric circuit and this is cell holder. Easily available in the market this cell holder. मार्केटला ही अशी सेल होल्डर मिळतात. हे इलेक्ट्रिक सर्किट हे अशा पद्धतीचं आहे. When a cell holder, an electric bulb, when a cell holder, an electric bulb and plug key are connected by connecting wires as shown in figure. या फिगर मध्ये दाखवल्याप्रमाणे ज्या वेळेस सेल होल्डर, लाईट आणि प्लग की या कनेक्टिंग वायरने जोडलं जातं आणि ड्राय सेल्स आर फिटेड इन द होल्डर. तर या होल्डर मध्ये ड्राय सेल्स बसवायचे. देन द बल्ब लाइट्स अप. म्हणजे बघा, एका तांब्याच्या वायरने किंवा कनेक्टिंग वायरने हा बल्ब, प्लग की आणि सेल होल्डर मध्ये सेल टाकून जर याला कनेक्ट केले तर हा लाईट चालू होतो. This means that a current flows through circuit and bulb lights. याचा अर्थ काय झाला? या सेल मध्ये केमिकल रिएक्शन होऊन या सर्किट मधून इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो आणि म्हणून हा बल्ब ऑन होतो. ऑन द रिमूव्हल ऑफ द सेल, समजा आपण हे सेल काढून घेतले, the electric current flowing through the circuit stops as indicated by the bulb which ceases to glow. हे काय होईल? सेल काढून घेतल्यानंतर काय होईल? बल्ब which ceases to glow. ceases to glow म्हणजे काय? लाईट जो प्रकाशित होतो तो बंद होणे. ceases म्हणजे बंद होणे किंवा संपणे. ceases to glow. This type of connection of electrical components. बघा, हे सगळे इलेक्ट्रिकल कॉम्पोनंट्स आहेत. कोणकोणते? हा लाईट, प्लग की आणि सेल होल्डर, त्याच्यातले सेल, दीज आर ऑल इलेक्ट्रिकल कॉम्पोनंट्स. हे जर व्यवस्थितरित्या एकमेकांना कनेक्ट केले तर त्याला काय म्हणायचं? इलेक्ट्रिकल सर्किट असं म्हणायचं. अँड इलेक्ट्रिकल सर्किट इज ऑल्सो दिस टाइप ऑफ कनेक्शन of electrical components is called an electrical circuit. A circuit is shown in figure 4.4b. अगोदरच तुम्हाला सांगितलं की हे 4.4b या डायग्राम मध्ये दाखवलेले आहे. The cell is shown by the symbol. हा बघा, हा सिम्बॉल आहे. हा असा सिम्बॉलने तो दाखवतात. आता या एका टर्मिनलला प्लसचं साइन असतं. याप्रमाणे ती मोठी रेषा दाखवतात आणि समजा हा काय निगेटिव्ह टर्मिनल आहे. निगेटिव्ह टर्मिनल या पद्धतीने दाखवतात आणि या पद्धतीने निगेटिव्ह टर्मिनल दाखवतात. हा पॉझिटिव्ह टर्मिनल आहे. पॉझिटिव्ह टर्मिनल प्लस या साइनने दाखवतात. निगेटिव्ह टर्मिनल निगेटिव्ह साइनने दाखवतात. सो cell is shown by the symbol like as this. या इथं सेल आहे बघा या सर्किट मध्ये. and electrical circuit is also used in home supply. आपल्या घरगुती जी विद्युत जोडणी त्याच्यामध्ये सुद्धा या सर्किटचा वापर केलेला असतो. however the electricity supply is made from outside. आता या सर्किट मध्ये सप्लाय या सेल होल्डर द्वारे, सेल द्वारे दाखवलेला आहे. पण आपल्या घरातली जी जोडणी असते तिला इलेक्ट्रिक सप्लाय हा MSEB कडून आलेला असतो, म्हणजेच आउटसाइडने आलेला असतो. इन
instead of the electric cell. You will learn about it later. नंतर आपण याच्याविषयी डिटेल मध्ये शिकणार आहोत. Let us see connecting cells. These figures is of connecting cells. बघा 1 2 3 4 ह्या पिक्चर मध्ये 4 सेल्स दिसत आहेत आणि ते एकमेकाला कनेक्ट केलेले आहेत. बघा या पहिल्या सेलचा हा पॉझिटिव्ह टर्मिनल अशा पद्धतीने दुसऱ्या सेलच्या निगेटिव्ह टर्मिनलला जोडलेला आहे. दुसऱ्या सेलचा पॉझिटिव्ह टर्मिनल तिसऱ्या सेलच्या निगेटिव्ह टर्मिनलला जोडलेला आहे. तिसऱ्या सेलचा पॉझिटिव्ह टर्मिनल हा चौथ्या सेलच्या निगेटिव्ह टर्मिनलला जोडलेला आहे. ही अशा पद्धतीची जी जोडणी आहे तिला सिरीज असं म्हणतात, एकसर जोडणी असं म्हणतात. बघा या डायग्राम मध्ये सुद्धा सिरीज दाखवलेली आहे. 2 सेल्स या पिक्चर मध्ये 4 सेलची सिरीज दाखवली आहे. We see what is connecting cells. You must have seen more than one electric cells connected in an electric circuit. See figure 4.5a. अशा प्रकारची जोडणी ही आपण पाहिलेली आपल्या घरच्या अप्लायन्स जे असतात, डिव्हाइसेस जे असतात त्याच्यात ही अशा प्रकारची जोडणी आपण बघितलेली आहे. कशा कशात बघितली आहे? इन द ट्रान्झिस्टर रेडिओ मध्ये, then 2 to 3 dry cells are seen to be connected in series. ट्रान्झिस्टर मध्ये रेडिओ मध्ये 2 ते 3 सेल हे जोडलेले असतात. किंवा रेडिओ नसेल आता आपल्याकडे तर टॉर्च असते. बघा टॉर्च मध्ये सुद्धा 2 बॅटरीची 2 सेलची 3 सेलची अशी टॉर्च असतात. त्याच्यामध्ये अशा पद्धतीने सेल एकमेकांना जोडलेले असतात. द पर्पज ऑफ डुईंग दिस इज, असं का जोडलं जातं सिरीज मध्ये? द पर्पज ऑफ डुईंग इज टू ऑब्टेन मोर पोटेन्शियल डिफरन्स दॅन दॅट ऑफ ए सिंगल सेल. एका सेलमुळे जे पोटेन्शियल डिफरन्स निर्माण होतो त्याच्यापेक्षा अधिक पोटेन्शियल डिफरन्स मिळावं या हेतूने अशा पद्धतीची जोडणी ही केली जाते. देअरफॉर इट इज पॉसिबल टू ऑब्टेन हायर करंट. त्याच्यामुळे जास्त प्रमाणामध्ये करंट मिळू शकतो. इफ द सेल्स आर कनेक्टेड ॲज सीन इन फिगर 4.5b, द कनेक्शन ऑफ सेल्स इज कॉल्ड ॲज ए बॅटरी ऑफ सेल्स. अशा पद्धतीने जर सेल एकमेकांना कनेक्ट केले असतील तर त्याला काय म्हणतात? बॅटरी असं म्हणतात. एकच सेल असेल तर त्याला आपण सेल असं म्हणतो. पण 2 किंवा 2पेक्षा जास्त सेल एकमेकांना अशा पद्धतीने सिरीज मध्ये जर कनेक्ट केलेले असतील तर त्याला काय म्हणायचं? बॅटरी असं म्हणायचं. इन दिस सिरीज कनेक्शन, हे कसं कनेक्शन आहे? सिरीज. अनदर टाइप इज पॅरलल कनेक्शन. हे कसं असतं पॅरलल कनेक्शन ते आपण नेक्स्ट स्टँडर्ड मध्ये शिकणार आहोत. फक्त सध्या सिरीज कनेक्शन तुम्ही लक्षात घ्या. द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ वन सेल इज कनेक्टेड टू द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ सेकंड सेल. मला सांगितलं पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ वन सेल इज कनेक्टेड टू द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ सेकंड सेल, and positive terminal of second cell is connected to the negative terminal of the third cell. Therefore, each cell has a potential difference. समजा प्रत्येक सेलचं असे 3 सेल इथं उदाहरणामध्ये दिले आहेत पण पिक्चर मध्ये 4 सेल्स आहेत. बघा each cell has a potential difference of 1 volt. The potential difference of 3 cells will be 3 volt. एका सेलचं जर पोटेन्शियल डिफरन्स 1 व्होल्ट असेल, आता जनरली ते 1.5 व्होल्ट असतं, लक्षात घ्या. इथं उदाहरणामध्ये आपल्या टेक्स्टबुक मध्ये 1 व्होल्ट दाखवले, काय हरकत नाही. तर 3 सेलचं पोटेन्शियल डिफरन्स किती होईल? 3 व्होल्ट. इफ ईच सेल हॅज ए पोटेन्शियल डिफरन्स ऑफ 1 व्होल्ट. समजा 1.5 व्होल्टचा हा सेल आहे, या 4 सेलचं टोटल पोटेन्शियल डिफरन्स किती होणार? 6 व्होल्ट एवढं होणार. You must
have seen a car battery available in the market. The car ची बॅटरी तुम्ही बघितली असेल. It is called a battery and not a cell. Why? आता कारच्या बॅटरीला बॅटरीज का म्हणतात, सेल का म्हणत नाही? आता आपण शिकलो, जर सिंगल सेल असेल तर त्याला सेल म्हणतात. दोन किंवा दोनापेक्षा जास्त सेल जर एकमेकांना जोडलेले असतील तर त्याला बॅटरी म्हणतात. सो we did learn in the car which cells are used, which cells are lead acid cell. नाही का, आपण पहिल्या व्हिडिओ मध्ये शिकलो की लीड ऍसिड सेल आपण याच्यामध्ये कार मध्ये वापरतो. सो ती बॅटरी जी आहे, म्हणजे बॅटरी मध्ये दोनापेक्षा जास्त लीड ऍसिड सेल एकमेकाला जोडलेले असतात. In the battery of car there are more than 2 lead acid cells are connected in series. That's why car battery called a battery. Very simple. Now we see magnetic effects of electric current. Electric current चे चुंबकीय परिणाम. For understand magnetic effects of electric current, we have to do one activity. For this activity, we have to use matchbox. One small magnetic needle, bulb, cells and plug. So activity is, take the inside tray of an used up matchbox and place a small magnetic needle inside the tray. काय करायचंय, एक आग पेटी आपल्या घरात असते मॅचबॉक्स, तिचा म्हणजे वापरलेली नाही तर काढा त्याच्या काड्या, फक्त वापरलेल्या मॅचबॉक्सचा खाली ट्रे घ्या, त्याच्यात ही मॅग्नेटिक निडल याच्यात ठेवलेली आहे. नाउ टेक लॉंग कनेक्टिंग वायर अँड वाइंड इट अराउंड द ट्रे. आता एक लांब अशी कनेक्टिंग वायर घ्या, आपल्या घरात असतात यूज, जे पडलेल्या वापरून उरलेल्या, ती अशी वाइंड अप करायची. बघा आकृतीत दाखवलेली आहे. कंप्लीट द इलेक्ट्रिक सर्किट बाय connecting in it this wire, electric cell, plug key and bulb. आता या गुंडाळलेल्या वायरीला हे सगळं जोडायचंय. त्याच्या एक एक टोकाला हा बल्ब जोडा, बल्ब नंतर प्लग जोडा आणि अशा पद्धतीने बॅटरी जोडायची. मार्क द पोझिशन ऑफ द मॅग्नेटिक निडल. आता पुढे ऍक्टिव्हिटी करायची. ही आपली जोडणी अशा पद्धतीने समजा आपण पूर्ण केली. नंतर या मॅग्नेटिक निडलची पोझिशन काय आहे हे आपण बघून ठेवायचे. सुरुवातीला टेक ए बार मॅग्नेट नियर टू मॅग्नेटिक निडल, आणि याच्याजवळ अशा पद्धतीने एक बार मॅग्नेट आणायचा आहे या निडलच्या जवळ. काय होईल, व्हॉट डू यू ऑब्झर्व, हे पट्टी चुंबक या मॅग्नेटिक निडलच्या जवळ आणा. काय होतं ते ऑब्झर्व करा. व्हॉट डू यू ऑब्झर्व, कीप लुकिंग ऍट द निडल अँड क्लोज द प्लग की. नंतर काय करा, बघा सुरुवातीला ज्या वेळेस पट्टी चुंबक या निडल जवळ आणली त्यावेळेस ही की ओपन होती. आता की क्लोज करा. द बल्ब विल लाइट अप. लक्षात घ्या, हा लाईट सुरू होईल प्लग क्लोज केल्यावर. प्लग क्लोज करणे म्हणजे काय, आपल्या बोली भाषेत बटन सुरू करणे म्हणजे प्लग क्लोज करणे. लक्षात घ्या. प्लग ओपन करणे म्हणजे आपल्या बोली भाषेत लाईटचं बटन बंद करणे. याला प्लग ओपन करणे असं म्हणतात. इथं कन्फ्युजन नाही झाले पाहिजे. लक्षात घ्या. कीप लुकिंग ऍट द निडल अँड क्लोज द प्लग की. अँड क्लोज द प्लग की म्हणजे काय केलं आपण, आता इथं बटन ऑन केलं. द बल्ब विल लाइट अप. बल्ब चालू झाला.
and you will realize that the current has started flowing. बल्ब चालू झाला म्हणजेच काय झालं, करंटचा फ्लो सुरू झाला. Does the magnetic needle come back to the does the magnetic needle change its position? जे सुरुवातीची जी पोझिशन होती मॅग्नेटिक निडलची ती चेंज झाली का? नाउ ओपन द प्लग की, म्हणजे पुन्हा आपण बटन बंद केलंय सर्किटचं. Does the magnetic needle come back to the original position? Yes, it come back to original position. The answer of this question is पुन्हा needle original position ला येते. What will you conclude from this experiment? या प्रयोगावरून तुम्ही काय निष्कर्ष काढणार? You know that a magnetic needle is indeed a magnet. Magnetic needle ही काय करते, त्याच्यावर चुंबकत्व प्रवर्तित होते. You have seen that the magnetic needle changes its direction when a bar magnet is taken near the magnetic needle. ज्या वेळेस या मॅग्नेटिक निडल जवळ आपण बार मॅग्नेट आणला त्यावेळेस या निडलची डिरेक्शन चेंज झाली. ऑल्सो यू हॅव ऑब्झर्व दॅट मॅग्नेटिक निडल चेंजेस इट्स डिरेक्शन व्हेन ए करंट स्टार्ट्स फ्लोइंग इन द सर्किट. ज्या वेळेस या सर्किट मधून करंट फ्लो व्हायला लागलं त्यावेळेस सुद्धा मॅग्नेटिक निडलची डिरेक्शन चेंज झाली. दिस मीन्स दॅट मॅग्नेटिक फील्ड इज क्रिएटेड व्हेन एन इलेक्ट्रिक करंट फ्लो इन द वायर. याचा अर्थ काय होतो की ज्या वेळेस या वायर मधून म्हणजेच कंडक्टर मधून म्हणजेच वायर मधून ज्या वेळेस इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो त्यावेळेस त्या वायरच्या सभोवती मॅग्नेटिक फील्ड तयार होतो. दिस मीन्स दॅट मॅग्नेटिक फील्ड इज क्रिएटेड व्हेन एन इलेक्ट्रिक करंट फ्लोज इन ए वायर. Hans Christian Ørsted. This is the name of scientist. Hans Christian Ørsted made this observation first. हे अशा पद्धतीचं निरीक्षण सुरुवातीला हान्स क्रिस्टियन ओर्स्टेड या शास्त्रज्ञांनी केलं. Briefly we can say that when an electric current passes through a wire, a magnetic field is produced around the wire. थोडक्यामध्ये आपल्याला काय सांगता येईल की ज्या वेळेस वायर मधून इलेक्ट्रिक करंट पास होतं त्यावेळेस त्या वायरच्या सभोवती मॅग्नेटिक फील्ड तयार होतं, चुंबकीय क्षेत्र तयार होतं, असं आपल्याला या एक्सपेरिमेंटने समजतं. दिस इज द इफेक्ट, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. लेट अस सी सेकंड ऍक्टिव्हिटी ऑफ मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. Activity is: take a meter long flexible copper wire having resistive coating and wind tightly on a long iron screw. बघा आकृतीमध्ये 4.7 इलेक्ट्रोमॅग्नेटची ही फिगर आहे. अशा पद्धतीची 1 मीटर लांबीची लांब अशी वायर घेऊन ती एका लोखंडी स्क्रूवर अशा पद्धतीने वाइंड करायचे आहे. कनेक्ट द टू एंड्स ऑफ द वायर इन ए सर्किट ॲज शोन इन फिगर 4.7. आता ही गुंडाळलेली वायर ही सर्किटला जोडायची आकृतीत दाखवल्याप्रमाणे. बघा ही प्लग आहे, हा सेल आहे. ऑल्सो कनेक्ट अन इलेक्ट्रिक सेल अँड प्लग की इन द सर्किट. त्या सर्किट मध्ये हे जोडलेलेच आहे, सेल जोडलेला आहे आणि प्लग जोडलेला आहे. Keep 2 to 4 iron pins or small nails near the screw. आणि काय करायचंय, 2-3 पिना या स्क्रू जवळ ठेवायचे. Now start the circuit. Now start the current in the circuit by plugging the key. आता प्लग मध्ये की टाका म्हणजे हे सर्किट कंप्लीट होईल आणि याच्यातून इलेक्ट्रिक करंट फ्लो होणार. It will be noticed that the pins or nails, small nails, have stuck to the tip of the screw. आपल्याला असं दिसून येईल की या जे लहान पिन आहेत या स्क्रूला चिकटतात. Will the pins, nails continue to stick
when the plug key is open. समजा ही प्लग की आपण ओपन केली, ओपन केल्याबरोबर काय होईल, हे सर्किट ब्रेक होणार आणि करंट फ्लो स्टॉप होणार. करंट फ्लो स्टॉप झाल्यानंतर या पिना या स्क्रूला चिकटलेल्या अवस्थेत राहतील का, असा प्रश्न आहे. Answer of this question is when the electric current flow in the wire, magnetism is produced in the coil around the screw, and because of that the screw also attains magnetism. या वेळेस या सर्किट मधून करंट फ्लो होतो, त्यावेळेस या कॉइल मध्ये मॅग्नेटिझम प्रोड्यूस होतं, चुंबकत्व निर्माण होतं आणि ते चुंबकत्व या स्क्रूला सुद्धा प्राप्त होतं. As soon as current is stopped, this magnetism vanish. जसं आपण हे करंट स्टॉप होईल तसं मॅग्नेटिझम सुद्धा व्हॅनिश होईल. मॅग्नेटिक चुंबकत्व हे याच्यातलं संपून जाईल आणि मग चुंबकत्व संपल्यामुळे काय होईल, या चिकटलेल्या पिना ह्या रिलीज होतील. The system of coil and screw is called an electromagnet. The system of a coil and the screw is called an electromagnet. याला काय म्हणायचं, अशा पद्धतीने चुंबकत्व निर्माण करणारे ही जी सिस्टम आहे याला इलेक्ट्रोमॅग्नेट असं म्हणतात. You have seen various uses of electromagnet in the 6th standard. 6व्या इयत्तेमध्ये तुम्ही इलेक्ट्रोमॅग्नेटचे various types of uses आपण शिकलेलो आहोत. Electromagnets are used to produce strong magnetic field useful in scientific research. विज्ञान संशोधनामध्ये उपयोगी तीव्र चुंबकीय क्षेत्र तयार करण्यासाठी या इलेक्ट्रोमॅग्नेटचा उपयोग होतो, हे आपण शिकलो आहोत. Let us see the concept electric bell. In this picture, this is electric bell without cover. हे बघा, हे जे पिक्चर आपण बघतो आहोत इलेक्ट्रिक बेलचं, याचं जे आउटर कव्हर आहे ते काढून घेतलेलं आहे आणि हे आतील रचना इलेक्ट्रिक बेलची अशा प्रकारे असते. Many of you must have seen the simple electric doorbell. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी म्हणजे जवळजवळ सर्वांनी इलेक्ट्रिक बेल, दरवाजावरची इलेक्ट्रिक बेल पाहिलेली आहे. ओपन सच ए बेल विच इज आउट ऑफ ऑर्डर. काय करायला सांगितलंय, जी आउट ऑफ ऑर्डर झालेली बेल आहे, खराब झालेली बेल आहे, ती ओपन करा. फिगर 4.8 depicts a bell which is with its outer cover removed. मला अगोदरच सांगितलं बघा, या 4.8 या पिक्चर मध्ये काय दाखवलेलं आहे, इलेक्ट्रिक बेल हिचं आउटर कव्हर काढून घेतलेलं आहे. We see that there is an electromagnet inside. आता आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणजे काय माहित झालं, तर ही जी लोखंडी पट्टी त्याच्यावर वायर वाइंड केलेली म्हणजे जे काय, आणि हे सर्किट त्याला जोडलेलं आहे म्हणजे हा इलेक्ट्रोमॅग्नेट आहे. We see that there is an electromagnet inside. Where is electromagnet in this picture? This is electromagnet. These two iron strips are electromagnet. Let us understand working of the bell. आता ह्या बेलचं कार्य कसं चालतं हे आपण समजून घेऊ. A copper wire is wound around the iron piece. We see it. Copper wire या आयर्न पीसला म्हणजेच आयर्न पट्ट्यांना गुंडाळलेले आहेत. This coil acts as electromagnet. An iron strip along with a striker is fitted to electromagnet. ही बघा, ही आयर्न स्ट्रीप आहे. ही आयर्न स्ट्रीप ही इलेक्ट्रोमॅग्नेट जवळ बसवलेली आहे. This coil acts as electromagnet. An iron strip along with striker is fitted near the
इलेक्ट्रोमॅग्नेट आणि ह्या जो स्ट्रीप आहे ही आयर्न स्ट्रीप हिलाच हा स्ट्रायकर बसवलेला आहे बघा, अशी याची रचना आहे. ए कॉन्टॅक्ट स्क्रू इज इन टच विथ द स्ट्रीप. बघा हा कॉन्टॅक्ट स्क्रू आहे, हा ए कॉन्टॅक्ट स्क्रू इज इन टच विथ द स्ट्रीप. या स्ट्रीपच्या जवळच हा कॉन्टॅक्ट स्क्रू बसवलेला आहे बघा. याचं काय कार्य, कॉन्टॅक्ट स्क्रू आणि हे आयर्न स्ट्रीप हे ज्या वेळेस कनेक्ट होतील एकमेकांना त्यावेळेस सर्किट पूर्ण होणार. लक्षात घ्या, ए कॉन्टॅक्ट स्क्रू इज टच विथ द स्ट्रीप, द इलेक्ट्रिक सर्किट इज कनेक्टेड ॲज शोन इन फिगर 4.8. हे अशा पद्धतीचं इलेक्ट्रिक सर्किट बघा. हे की आहे, इथं सेल आहे किंवा जिथं जोडणी दिलेली असेल आपल्या घरातली इलेक्ट्रिकल, ती जोडणी हा पॉझिटिव्ह टर्मिनल, हा निगेटिव्ह टर्मिनल. द करंट फ्लो इन सर्किट व्हेन स्क्रू इज इन कॉन्टॅक्ट विथ द स्ट्रीप. करंट पूर्ण सर्किट मधून केव्हा फ्लो होईल, जेव्हा कॉन्टॅक्ट स्क्रू आणि आयर्न स्ट्रीप यांचा कॉन्टॅक्ट होईल. And hence the coil becomes a magnet and attracts the iron strip towards it. आता करंट फ्लो झाल्यामुळे या आयर्न स्ट्रीप या इलेक्ट्रोमॅग्नेट होऊन जाते. द करंट फ्लो इन सर्किट when screw in the contact with strip and hence coil become a magnet. हे कॉइल काय झालं, मॅग्नेट झालं and attracts iron strip towards it. तर हे मॅग्नेट झाल्यामुळे बघा या सर्किट मधून करंट फ्लो झालं. करंट फ्लो झाल्यामुळे या ज्या आयर्न स्ट्रिप्स आहेत यांचं मॅग्नेट मध्ये रूपांतर झालं आणि म्हणून हा स्ट्रायकरला मॅग्नेटने आपल्याकडे खेचून घेतो. आपल्याकडे खेचल्याबरोबर हा स्ट्रायकर या गॉंगवर आदळणार आणि बेल ही वाजणार. लक्षात घ्या. Therefore the striker hits the gong and the sound is created. However, at the same time the contact screw loses the contact with the strip. आता बघा ही आयर्न स्ट्रीप या बाजूला मॅग्नेटच्या दिशेने खेचल्या गेल्यामुळे कॉन्टॅक्ट स्क्रू आणि आयर्न स्ट्रीप यांचा कॉन्टॅक्ट तुटला. लक्षात घ्या. त्याच्यामुळे काय झालं, however at the same time याच वेळेस the contact screw loses the contact with the strip and the current in the circuit stops. त्याच्यामुळे काय झालं, करंट स्टॉप झालं. ही आयर्न स्ट्रीप या मॅग्नेट कडे खेचली गेल्यामुळे कॉन्टॅक्ट स्क्रू आणि आयर्न स्ट्रीप यांचा कॉन्टॅक्ट तुटला आणि सर्किट मधलं जे करंट फ्लो आहे ते काय झालं, ब्रेक झाला. Therefore the striker, however at the same time the contact screw loses the contact with the strip and current in the circuit stop. In this situation the electromagnet loses its magnetism and the iron strip move back and come in contact with the contact screw. म्हणजे बघा हा करंट फ्लो झालं. करंट फ्लो झाल्यामुळे या आयर्न स्ट्रीप मॅग्नेट झाली. ही मॅग्नेट झाल्यामुळे या आयर्न स्ट्रीपला मॅग्नेटने खेचून घेतलं. त्याच्यामुळे कॉन्टॅक्ट स्क्रू आणि आयर्न स्ट्रीप यांच्यातला कॉन्टॅक्ट तुटला. म्हणजे ह्याच वेळेस बेल वाजलेली लक्षात घ्या. परंतु ही पट्टी ह्या बाजूला सरकल्यामुळे कॉन्टॅक्ट तुटला, सर्किट ब्रेक झालं आणि याच्यातलं जे मॅग्नेटिझम आहे ते व्हॅनिश झालं आणि म्हणून पुन्हा ही आयर्न स्ट्रीप आपल्या मूळच्या जागेवर आली. मूळच्या जागेवर आल्यामुळे पुन्हा करंट सुरू झालं. करंट फ्लो कंटिन्यू झाला. पुन्हा ही पट्टी मॅग्नेट झाली. पुन्हा ही पट्टी मॅग्नेट कडे खेचली जाईल. मॅग्नेट कडे खेचल्याबरोबर स्ट्रायकर गॉंगवर आदळेल, बेल वाजेल. पण इकडे खेचल्या गेल्यामुळे आयर्न स्ट्रीप या मॅग्नेट कडे खेचल्या गेल्यामुळे इलेक्ट्रिक सर्किट पुन्हा ब्रेक झालं. पुन्हा ही पट्टी ह्या बाजूला आली. ही पट्टी कॉन्टॅक्ट स्क्रू कडून मॅग्नेट कडे, मॅग्नेट कडून इलेक्ट्रोमॅग्नेट कडे आणि इलेक्ट्रोमॅग्नेट कडून कॉन्टॅक्ट स्क्रू कडे. म्हणजे अशा पद्धतीने
पुढे मागे ही आयर्न स्ट्रीप होत जाईल आणि ही बेल वाजत राहणार. सो बघा, इन दिस सिच्युएशन द इलेक्ट्रोमॅग्नेट loses its magnetism and the iron strip moves back and comes in contact with the contact screw. The electric current is then immediately restored and again the striker hits the gong by the above process. ही प्रोसेस पुन्हा पुन्हा चालू राहणार. This action repeats itself and the bell rings. अशा प्रकारे ही आयर्न स्ट्रीप मॅग्नेट कडे आणि पुन्हा कॉन्टॅक्ट स्क्रूकडे अशा पद्धतीने करंट कंप्लीट होऊन करंट ब्रेक होईल. करंट ब्रेक झाल्यानंतर पुन्हा कंप्लीट होईल आणि ही प्रोसेस चालू राहील आणि ही बेल वाजत राहील. इन दिस वे our this lesson is completed. Dear students, I will send exercise of this lesson on our WhatsApp group. Please complete it on time. Thank you.